हॅलो डिअर स्टुडंट. तर आज आपण स्टार्ट करत आहोत स्टँडर्ड 9th महाराष्ट्र स्टेट बोर्ड सायन्स या सब्जेक्टचे व्हिडिओज. ठीक आहे. तर टुडे इज द फर्स्ट व्हिडिओ. तर आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत लॉज ऑफ मोशन आणि यानंतर कंटिन्यूअस व्हिडिओची सिरीज चालू राहील. ठीक आहे. तुमचा फीडबॅक तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सेंड करा आणि नोट्स PDF नोट जर तुम्हाला हवी असेल तर मी ईमेल ID दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे लॉज ऑफ मोशन. तर आज आपण याच्यातले काही टॉपिक्स बघू. नोट्स तुमच्यासमोर आहे. तुम्हाला प्रत्येक कॉन्सेप्ट मी समजून देईल आणि त्यानंतर नोट्समधले पॉईंट पण तुम्हाला समजून देईल. ठीक आहे. कारण की कॉन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, एक्झाममध्ये आपल्याला ॲन्सर लिहायचं आहे तर प्रॉपर पॉईंट वाईज ॲन्सर लिहा लागेल. त्यासाठी आपल्याजवळ नोट्स पण असली पाहिजे आणि त्या नोट्समधले पॉईंट पण आपल्याला समजलेले पाहिजे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला दोन्ही वेनं इथं टीचिंग केल्या जाणार आहे. कॉन्सेप्ट पण समजून दिल्या जाणार आहे आणि जी थेअरी, जी मटेरियल आहे, नोट्स आहे, ती पण तुम्हाला समजून सांगण्यात येणार आहे. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट टॉपिक आहे मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. पहिला टॉपिक आहे मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट, किंवा याला सिम्पली मोशनसुद्धा तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला आधी मोशन म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला मोशनचा कॉन्सेप्ट मी आधी सांगतो. ठीक आहे. बघा, इथं डेफिनेशन पण कॉन्सेप्ट पण दिलेला आहे, तो पण कॉन्सेप्ट सांगून देतो मी काय आहे. बघा, इथं म्हटलं आहे इफ द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग देन इट इज सेट टू बी इन अ मोशन. म्हणजे काय? तर मोशन म्हणजे काय? बघा, एखादा ऑब्जेक्ट, ठीक आहे, जनरली कोणत्याही वस्तूला आपण ऑब्जेक्ट कन्सिडर करतो. ठीक आहे. तर कोणतंही ऑब्जेक्ट जर त्याची पोझिशन चेंज करत असेल, ठीक आहे, ऑब्जेक्ट जर त्याची पोझिशन चेंज करत असेल तर विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, ठीक आहे, सराउंडिंग काही असू शकते. सराउंडिंगमध्ये जसं एक ऑब्जेक्ट त्याची पोझिशन चेंज करू राहिला, सपोज एक बस आहे, ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. ठीक आहे. तर तो ऑब्जेक्ट त्याची पोझिशन चेंज करू राहिला, राईट, आणि तुम्ही त्याला बघून राहिले, तुम्ही झाले सराउंडिंग. ठीक आहे. किंवा एखादी ट्रेन आहे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहे, तर ऑब्जेक्ट काय करून राहिला, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोझिशन चेंज करून राहिला, म्हणजे तो मोशनमध्ये आहे. त्याला काही ना काही टाईम लागून राहिला. ट्रेनला एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर जाण्यासाठी काहीतरी टाईम लागत आहे, तर टाईम पण सराउंडिंग झाला. ठीक आहे. तर इझी भाषेत लक्षात ठेवायचं आहे. तर जर ऑब्जेक्ट त्याची पोझिशन चेंज करत असेल फ्रॉम वन प्लेस टू अनदर, तर तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. ठीक आहे. पुष्कळ एक्झाम्पल आहे. जसं तुम्ही जात आहे रोडने, तर तुम्ही मोशनमध्ये आहे. एखादी बस तुम्हाला जाताना दिसत आहे, मोशनमध्ये आहे. ठीक आहे. एखाद्या बाईकवर एखादा व्यक्ती जात आहे, मोशनमध्ये आहे. फॅन फिरून राहिला, मोशनमध्ये आहे. म्हणजे जनरल भाषेत काय, तर ऑब्जेक्ट कंटिन्युअसली मुवमेंट करून राहिला. ऑब्जेक्ट काय करून राहिला, कंटिन्युअसली मुवमेंट करून राहिला. ठीक आहे. तर तो ऑब्जेक्ट काय आहे, मोशनमध्ये आहे. ठीक आहे. अदरवाईज इट इज सेट टू बी रेस्ट. समजा ऑब्जेक्ट एका ठिकाणी थांबलेला आहे. ऑब्जेक्ट एका ठिकाणी थांबलेला आहे, कोणत्याही प्रकारची तो पोझिशन चेंज करत नाही आहे. सपोज बस एका ठिकाणी थांबलेली आहे, 4 तास झाले, 5 तास झाले, बस तिथंच थांबलेली आहे. पोझिशन चेंज करत आहे का? नाही. मुवमेंट करत आहे कोणती बस? नाही. कधी ट्रेन आहे, ती स्टेशनवर उभी आहे, 10 तास झाले, 12 तास झाले, ट्रेन तिथंच उभी आहे. पोझिशन चेंज करत आहे का ट्रेन त्याची? नाही. मुवमेंट करत आहे का कोणती ट्रेन त्याची? नाही. ठीक आहे. याचा अर्थ काय, तुम्ही एका ठिकाणी बसले आहात, बसलेच आहात खूप वेळपासून, तुम्ही तुमची पोझिशन चेंज करत आहात का? नाही. तुमची मुवमेंट होऊन राहिली का कोणती? नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्ही पोझिशन चेंज करत नाही, याचा अर्थ तुम्ही मोशनमध्ये आहात का? नाही. कारण आपण काय म्हणतो, जर ऑब्जेक्ट त्याची पोझिशन चेंज करत आहे फ्रॉम वन प्लेस टू अनदर, ठीक आहे, म्हणजे जनरल भाषेत तो मुवमेंट करून राहिला, तर तो मोशनमध्ये आहे. पण जर ऑब्जेक्ट एका ठिकाणी थांबलेला आहे, कोणत्याच प्रकारची पोझिशन चेंज नाही करू राहिला, खूप वेळ झाला एकाच ठिकाणी थांबलेला आहे, तर तो मोशनमध्ये नाही. अशा वेळेस त्याला काय म्हटलं जाईल? अशा वेळेस त्याला म्हटलं जाईल रेस्ट पोझिशन. अशा वेळेस त्याला काय म्हटलं जाईल की तो ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनमध्ये आहे. ठीक आहे. रेस्ट पोझिशनला स्टेशनरी पोझिशनसुद्धा म्हणतात, नाव लक्षात ठेवायचं. रेस्ट पोझिशन म्हणजे स्टेशनरी पोझिशनसुद्धा होते. ठीक आहे. तर तुम्हाला आता मोशनचा कॉन्सेप्ट समजला असेल, किंवा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे आपण केव्हा म्हणतो हे तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे. सोप्या भाषेत ऑब्जेक्ट जर कंटिन्युअसली मुवमेंट करून राहिला, किंवा ऑब्जेक्ट जर त्याची पोझिशन चेंज करून राहिला आहे, तर तो मोशनमध्ये आहे. अदरवाईज तो रेस्ट पोझिशनमध्ये आहे. ठीक आहे. आता बघा, खाली काही तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे.
आणि त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे, की कोणता एक्झाम्पल तुम्हाला सांगून राहिला की ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे की नाही आहे. ठीक आहे, बघा पहिला एक्झाम्पल आहे द फ्लाईट ऑफ अ बर्ड, म्हणजे पक्षी बर्ड फिरून राहिले आहे. तर ते मोशनमध्ये आहे का? तर आहे, कारण बर्ड एक ऑब्जेक्ट आहे आणि तो काय करून राहिला? फ्लाईट करून राहिला, म्हणजे तो उडत आहे. तर कंटिन्युअसली तो मुवमेंट करून राहिला, पोझिशन चेंज करून राहिला, तर ऑब्वियसली तो मोशनमध्ये आहे. सेकंड, लिव्स फ्लाईंग थ्रू द एअर, झाडाची जे लीव आहे, पानं जे आहे ते हवेमुळे कंटिन्यू हालत आहे. कंटिन्यू ते वरखाली होऊन राहिले, पोझिशन चेंज करून राहिले, मुवमेंट करून राहिले कंटिन्युअसली, तर ते मोशनमध्ये आहे का? यस, ऑब्वियसली मोशनमध्ये आहे. थर्ड, द अबव एक्झाम्पल शोज ऑब्जेक्ट इन अ मोशन. हे दोन्ही एक्झाम्पल काय सांगू राहिले तुम्हाला की ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे, कारण दोन्ही याच्यात पहिल्या याच्यात ऑब्जेक्ट बर्ड होता आणि दुसऱ्या याच्यात ऑब्जेक्ट होता लिव्स, तर दोन्हीही पोझिशन चेंज करून राहिले होते, कंटिन्युअसली मुवमेंट करून राहिले होते, म्हणून ते काय आहे? मोशनमध्ये आहे. नंतर बघा अजून एक्झाम्पल दिलेले आहे. अ स्टेशनरी ट्रेन. स्टेशनरी ट्रेनचा अर्थ काय झाला? ट्रेन उभी आहे. स्टेशनरी ट्रेन म्हणजे उभी आहे. आता मला सांगा तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे की नाही आहे? नाही आहे, कारण ट्रेन उभी आहे. स्टेशनरी ट्रेन म्हणजे उभी ट्रेन. ती कोणत्याही प्रकारची मुवमेंट करत आहे का? नाही. ती त्याची पोझिशन चेंज करत आहे का? नाही. तर ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे का? नाही, ऑब्जेक्ट मोशनमध्ये नाही. तर बघा सेकंड, अ स्टोन लेईंग ऑन अ हिल. तर जसं मोठे मोठे पहाड असतात, त्याच्यावर बघा मोठे मोठे दगड असतात एका ठिकाणी थांबलेले. ठीक आहे, तर ते जे दगड आहे, ते जे स्टोन आहे, ते मोशनमध्ये आहे का? नाही, कारण ते एका ठिकाणी थांबलेले आहे. ते कोणत्याही प्रकारचं मुवमेंट करत आहे का? नाही. ते स्टोन कोणत्याही प्रकारची पोझिशन चेंज करून राहिले का फ्रॉम वन प्लेस टू अनदर? नाही. याचा अर्थ काय झाला की ते जे स्टोन आहे ते कोणत्या पोझिशनमध्ये आहे? ते रेस्ट पोझिशनमध्ये आहे. स्टेशनरी ट्रेन रेस्ट पोझिशनमध्ये आहे, कारण दोघंही त्याची पोझिशन चेंज करत आहे का? नाही, ती त्याची पोझिशन चेंज करत नाही आहे फ्रॉम वन प्लेस टू अनादर. ठीक आहे, आलं लक्षात? तर तुम्हाला आता मोशनचा कॉन्सेप्ट समजला असेल की मोशन आपण कशाला म्हणतो. ठीक आहे, खाली म्हटलं तर अबाव एक्झाम्पल शोज द ऑब्जेक्ट इन अ रेस्ट पोझिशन, म्हणजे हे जे दोन एक्झाम्पल होते शेवटचे, ते काय सांगून राहिले की ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनमध्ये आहे, आणि वरचे जे दोन एक्झाम्पल आहे ते सांगत आहे की ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. ठीक आहे, तर तुम्हाला मोशन म्हणजे काय हे समजलं असेल. ठीक आहे, तुम्हाला काय समजलं असेल मोशन म्हणजे काय. या कॉन्सेप्टवरून तुम्हाला 1 मार्क मिळू शकते. व्हॉट इज मोशन किंवा डिफाईन मोशन जर त्याने म्हटलं तर 1 मार्कासाठी इथून तुम्हाला क्वेश्चन काय होतं? तयार होऊ शकतो. ठीक आहे, तर मोशनचा कॉन्सेप्ट तुम्हाला ठीक आहे मार्क क्वेश्चन ते येऊन जाईल, पण मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय होती की तुम्हाला मोशनचा कॉन्सेप्ट समजणे. ठीक आहे, चला आता नेक्स्ट टॉपिककडे वळू. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, किंवा डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट कसंही म्हणा. तर तुम्हाला आता समजून घ्यायचं आहे की डिस्टन्स कशाला म्हणतात आणि डिस्प्लेसमेंट कशाला म्हणतात, आणि याच्याशी रिलेटेड अजून काय महत्त्वाचे पॉईंट आहे, महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे, ते तुम्हाला समजून घ्यायचे आहे. ठीक आहे, तर बघा फर्स्ट आपण काय बघू? डिस्टन्स. पहिले काय बघू आपण? डिस्टन्स म्हणजे काय. बघा तुम्हाला कॉन्सेप्ट मी आधी सांगून देतो काय आहे. बघा एक ऑब्जेक्ट आहे, समजा तुम्ही आहात आणि हा एक काय आहे? पाथ आहे, म्हणजे हा रोड आहे आणि तुम्ही या पाथवरून जात आहे. ठीक आहे, तुम्ही या पाथवरून जात आहे. ठीक आहे, या पाथवरून तुम्ही जात आहे. ठीक आहे, हा पाथ आहे, हा रोड आहे सपोज, आणि या रोडची जर लेंथ तुम्ही मेजर केली, या रोडची जर लेंथ तुम्ही मेजर केली तर समजा 2 मीटर आहे. किती मीटर आहे? 2 मीटर आहे. तर हा एक पाथ आहे, हा एक रोड आहे, त्याची जी ॲक्च्युअल लेंथ आहे, म्हणजे तुम्ही त्याची लेंथ ॲक्च्युअली मेजर केली आणि किती मिळाली तुम्हाला? 2 मीटर. ठीक आहे, तर जो पाथ आहे त्या पाथची ॲक्च्युअल या पाथची लेंथ किती झाली? 2 मीटर. ठीक आहे, तर बघा कोणताही पाथ त्याची जी लेंथ असते, जेवढीही त्याची लेंथ असते त्यालाच काय म्हणतात? डिस्टन्स. त्यालाच काय म्हणतात? डिस्टन्स. म्हणजे सोप्या भाषेत लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ, लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ, ज्या पाथवरून ऑब्जेक्ट काय करू राहिला? ट्रॅव्हल करून राहिला. ठीक आहे, हा ऑब्जेक्ट आहे, तुम्ही एक ऑब्जेक्ट आहे, तुम्ही या पाथवरून ट्रॅव्हल करून राहिले, एका पॉईंटवरून दुसऱ्या, इकडून इकडे जात आहे, किंवा इथून इथं जात आहे, किंवा इथून इथं जात आहे. ठीक आहे, सध्या डायरेक्शन वगैरे काहीच सांगितलेली नाही आहे की कुठून कुठं जात आहे, पण तुम्ही एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे जात आहे, एखाद्या पाथवरून जात आहे, म्हणजे आपल्या भाषेत एखाद्या रोडावरून तुम्ही जात आहे, तर त्या पाथची किंवा त्या रोडची जी लेंथ असते ना, त्यालाच म्हणतात डिस्टन्स. आलं का लक्षात? डिस्टन्स म्हणजे काय समजलेलं असेल. कोणत्याही पाथची ॲक्च्युअल लेंथ, तुम्ही ज्याही पाथवरून जात आहे, तुम्ही ज्याही रोडवरून जात आहे,
त्या रोडची त्या पाथची लेंथ जर तुम्ही मेजर केली तर तोच काय झाला तुम्ही कवर केलेला डिस्टन्स. एक पॉईंट लक्षात आला डिस्टन्स. ठीक आहे, दुसरा पॉईंट बघू. डिस्टन्समध्ये डिस्टन्स मेजर केल्या जाऊ शकते ना, लेंथ आहे ना ती मेजर केल्या जाऊ शकते. तर डिस्टन्स कशात मेजर करतात म्हणजे डिस्टन्सचं SI युनिट काय, तर डिस्टन्सचं SI युनिट आहे मीटर. जसं सिम्बॉल आहे स्मॉल एम. डिस्टन्सचं SI युनिट काय आहे मीटर आहे. त्याला तुम्ही किलोमीटरमध्ये कन्वर्ट करू शकता, पण SI युनिट काय आहे मीटर. आणि CGS युनिट आहे सेंटीमीटर. म्हणजे तुम्ही या मीटरला सेंटीमीटरमध्ये पण कन्वर्ट करू शकता. तर मीटरचं SI युनिट डिस्टन्सचं SI युनिट मीटर आहे आणि डिस्टन्सचं CGS युनिट सेंटीमीटर आहे. जे डिस्टन्स तुम्ही मीटरमध्ये पण काउंट करू शकता, सेंटीमीटरमध्ये पण काउंट करू शकता. ठीक आहे, कारण डिस्टन्स ही एक क्वांटिटी आहे आणि प्रत्येक क्वांटिटीला आपण मेजर करू शकतो. लक्षात ठेवा, असं डिस्टन्स एक क्वांटिटी आहे आणि ज्याला आपण मेजर करू शकतो, मोजू शकतो. तर मेजर करू शकतो तर कशात मेजर करू शकतो, त्याचं युनिट काय, तर त्याचं युनिट आहे मीटर. नेक्स्ट पॉईंट बघा, डिस्टन्स काय आहे. बघा एक एक पॉईंट सांगू राहिलो मी. जसं हा पहिला पॉईंट होता की डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ. डिस्टन्स म्हणजे काय, ॲक्च्युअल पाथची लेंथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन अ मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर. जेव्हा ऑब्जेक्ट एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे जात आहे म्हणजे तो मोशन करू राहिला. जात आहे म्हणजे काय, मोशन परफॉर्म करू राहिला ना. तर ज्याही पाथवरून तो जात आहे त्या पाथची लेंथ म्हणजे काय झालं डिस्टन्स. सेकंड पॉईंट, द SI युनिट ऑफ डिस्टन्स इज मीटर. मीटरचं SI युनिट काय आहे डिस्टन्स आहे आणि CGS युनिट इज अ सेंटीमीटर. थर्ड पॉईंट बघा काय आहे की डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी बिकॉज इट हॅज ओनली मॅग्निट्यूड. तर बघा डिस्टन्स सांगत असताना आपण काय सांगितलं सध्या की डिस्टन्स 2 मीटर होतं. समजा तुम्ही एखाद्या पाथवरून चालले तर त्या पाथचं डिस्टन्स असू शकते 30 मीटर. तर बघा डिस्टन्स सांगत असताना कधीही आपण काय सांगतो नंबर. जसं इथं 2 नंबर आहे, इथं 30 नंबर आहे, सोबत तर त्याचे युनिट येणारच आहे मीटर किंवा सेंटीमीटर. पण डिस्टन्स सांगत असताना तुम्ही नंबरसोबत सांगतात. नंबरलाच मॅग्निट्यूडसुद्धा म्हणतात, लक्षात ठेवायचं. मॅग्निट्यूड नंबरलाच मॅग्निट्यूड म्हणतात. म्हणजे डिस्टन्स ही जी क्वांटिटी आहे जेव्हा तुम्ही सांगता म्हणजे रिप्रेझेंट करता तर ती फक्त नंबरने रिप्रेझेंट केल्या जाते. म्हणजेच दुसऱ्या शब्दात मॅग्निट्यूडने रिप्रेझेंट केल्या जाते. डिस्टन्स सांगत असताना कधी तुम्ही डायरेक्शन सांगता काय. मी आता इथं असं सांगितलं काय की 2 मीटर नॉर्थकडे चाललो किंवा 30 मीटर साऊथकडे चाललो, नाही. डिस्टन्स सांगत असताना फक्त आपण त्या रोडची लेंथ सांगतो ॲक्च्युअल किती आहे, डायरेक्शन सांगत नाही. म्हणजे डिस्टन्स सांगत असताना फक्त नंबरने किंवा नंबरलाच आपण मॅग्निट्यूड म्हणतो ना, तर डिस्टन्स सांगत असताना फक्त नंबर किंवा मॅग्निट्यूडने सांगितल्या जाते. म्हणूनच त्याला स्केलार क्वांटिटी म्हणतात. आलं का लक्षात. डिस्टन्स रिप्रेझेंट करत असताना, डिस्टन्स सांगत असताना फक्त नंबरने सांगितल्या जाते किंवा नंबरलाच आपण मॅग्निट्यूड म्हणतो. ठीक आहे, म्हणून इथं म्हटलं आहे डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी बिकॉज इट हॅज ओनली मॅग्निट्यूड. त्याला फक्त मॅग्निट्यूड असते म्हणजे त्याला फक्त नंबरमध्ये सांगितलं जाते ती, फक्त नंबरमध्ये. डायरेक्शनचा उल्लेख त्याच्यासोबत येणार नाही. ठीक आहे, तर जी क्वांटिटी फक्त नंबरने रिप्रेझेंट केल्या जाते किंवा जी क्वांटिटी फक्त मॅग्निट्यूडने रिप्रेझेंट केल्या जाते त्याला म्हणतात स्केलार क्वांटिटी. आणि डिस्टन्स ही क्वांटिटी फक्त नंबरने किंवा मॅग्निट्यूडनेच रिप्रेझेंट केल्या जाते, नंबरलाच मॅग्निट्यूड म्हणतात ना. म्हणून डिस्टन्स काय झालं स्केलार क्वांटिटी. लक्षात. फॉर एक्झाम्पल काही एक्झाम्पल दिलेले आहे बघा. जसे एक डायग्राम इथं काढून दाखवलेली आहे तुम्हाला. हा एक पाथ दाखवलेला आहे असा. या पाथची लेंथ किती आहे 15 मीटर, 15 किलोमीटर आहे. हा जो पाथ आहे, हा जो एक रस्ता आहे त्याची लेंथ किती आहे 15 किलोमीटर. तर डिस्टन्स किती झाला 15 किलोमीटर. तर बघा इन अबाव फिगर लेंथ ऑफ द पाथ इज 15 किलोमीटर. वरची फिगर काय दाखवते की तो जो पाथ आहे त्याची लेंथ किती आहे 15 किलोमीटर आहे. ठीक आहे, देअरफॉर डिस्टन्स इज अ 15 किलोमीटर बिकॉज लेंथ ऑफ द पाथ इज डिस्टन्स. म्हणून त्या डिस्टन्स किती झालं तिथं 15 किलोमीटर झालं, कारण पाथची लेंथ 15 किलोमीटर आहे ना. ठीक आहे, तर डिस्टन्स तुम्हाला लक्षात आलं असेल की डिस्टन्स म्हणजे काय, कोणत्याही पाथची कोणत्याही रोडची लेंथ म्हणजे डिस्टन्स. सेकंड, डिस्टन्स कशात मेजर केला जातो तर डिस्टन्स मीटरमध्ये मेजर केला जातो, SI युनिट मीटर आहे. थर्ड, डिस्टन्स स्केलार क्वांटिटी आहे कारण डिस्टन्स रिप्रेझेंट करताना, डिस्टन्स सांगत असताना फक्त मॅग्निट्यूडसोबत सांगितला जातो, म्हणजेच फक्त नंबरसोबत सांगितला जातो, डायरेक्शनचा उल्लेख येतच नाही. आणि थर्ड, त्याचे आपण काही एक्झाम्पल बघितले. हा होता डिस्टन्सचा कॉन्सेप्ट. आता कधीच तुमच्या माइंडमधून डिस्टन्सचा कॉन्सेप्ट निघणार नाही.
असं मला वाटते. ठीक आहे, तर आपण एवढं तो इझी वेनं तुम्हाला मी तो सांगितलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघा, डिस्प्लेसमेंट कशाला म्हणतात. ठीक आहे, बघा एक पाथ आहे, हा एक पॉईंट आहे आणि या पॉईंटवरून तुम्हाला या पॉईंटकडे जायचं आहे. तर डिफरंट वेने तुम्ही जाऊ शकता. सपोज असा वेने जाऊ शकता, हे झालं डिस्टन्स सपोज 10 मीटर. ठीक आहे, तुम्ही असं पण जाऊ शकता, हे डिस्टन्स झालं 15 मीटर. ठीक आहे, असं पण जाऊ शकता, हे डिस्टन्स झालं सपोज 20 मीटर. ठीक आहे, म्हणजे एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे जाण्यासाठी भरपूर वे असतात, भरपूर पाथ असतात. एकच पाथ नाही आहे, म्हणजे भरपूर रोड आहे असं माझं म्हणणं आहे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर भरपूर रोड असतात ना, आणि प्रत्येक रोडाची लेंथ वेगवेगळी असते, प्रत्येक पाथची लेंथ वेगवेगळी असते, म्हणून प्रत्येक वेळेस डिस्टन्स वेगळा राहील. जर तुम्ही या पाथनं गेले तर डिस्टन्स किती राहील 10 मीटर. तुम्ही जर या पाथनं गेले तर डिस्टन्स 15 मीटर राहील तुमचं. तुम्ही जर या पाथनं गेले तर तुमचं डिस्टन्स 20 मीटर राहील. ठीक आहे, आता मी म्हणत आहो की हा पॉईंट ए आहे, सपोज हा बी आहे. आता मी म्हणत आहो मला ए पासून बीकडे जायचं आहे, तर शॉर्टेस्ट पाथ कोणता राहील, सर्वात छोटा पाथ, सर्वात छोटा रोड कोणता राहील, म्हणजे मला शॉर्टकट पाहिजे ए पासून बीपर्यंत जाण्याचा. आणि सपोज मी जर इथं एक पाथ काढला, हा झाला 5 मीटरचा, हा झाला शॉर्टकट. ठीक आहे, म्हणजे 4 पाथ तुम्हाला दिसून राहिले पॉईंट एकडून बीकडे जाण्यासाठी. याच्यातला सर्वात छोटा पाथ कोणता आहे, 5 मीटरवाला. पण जर तुम्ही मी म्हणतो नॉर्थने गेले, नॉर्थ डायरेक्शनने गेले तरच तुम्ही लवकर पोहोचू शकता. अदरवाईज वेगवेगळे पाथ आहे, वेगवेगळे रोड आहे. मी म्हणत आहो जर नॉर्थ साईडने गेले तरच तुम्ही 5 मीटर एवढा डिस्टन्स, एवढा कमी डिस्टन्सने पोहोचून जाल ए पासून बीपर्यंत. म्हणजे शॉर्टकट जर सांगून राहिलो तर डायरेक्शन पण सांगायला लागेल, डायरेक्शनच नाही सांगून राहिलो तर तो शॉर्टकट थोडी होणार आहे. ठीक आहे, व्यक्ती तर कोणत्याही रोडने निघून जाईल, मग तो लॉंग कट पडेल त्याला. म्हणजे नेहमी शॉर्टेस्ट डिस्टन्स सांगत असताना डायरेक्शन पण सांगायला लागेल की या डायरेक्शनने जर गेले तुम्ही तरच शॉर्टकट आहे, तरच तुम्ही लवकर पोहोचाल, अदरवाईज पोहोचाल नाही. तर इथं काय झालं, 5 मीटर हा सर्वात छोटा पाथ आहे, पण जर नॉर्थ साईडने गेले तर. ठीक आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर बघा, डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट. डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट. तुम्हाला जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर सर्वात छोटा जो पाथ राहील, शॉर्टेस्ट डिस्टन्स जो राहील, त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. हा ऑब्जेक्ट ए पासून बीकडे जात आहे ना, तर ए पासून बीवर पोचला म्हणजे डिस्प्लेस झाला तो. लक्षात ठेवायचं, जेव्हा ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून निघतो आणि दुसऱ्या ठिकाणी पोचतो तर तो डिस्प्लेस होतो, म्हणून त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. ठीक आहे, तर इथं जर नॉर्थ साईडनं गेलं तरच तो शॉर्टमध्ये पोहोचून जाईल. तर डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स. ठीक आहे, बघा इथं म्हटलं आहे डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट जिथून तुम्ही निघून राहिले आणि फिनिशिंग पॉईंट जिथं तुम्ही पोहोचून राहिले, या दोघांच्या मध्यातला मिनिमम डिस्टन्स, सर्वात छोटा रोड, सर्वात शॉर्टेस्ट पाथ म्हणजेच काय होते, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, आता डिस्प्लेसमेंट तुमच्या डोक्यात जाऊन बसलेलं असेल की डिस्प्लेसमेंट कशाला म्हणतात. बघा हे बेसिक कॉन्सेप्ट आहे, जे 10th मध्ये 11th मध्ये 12th मध्ये पुढं जाऊन तुम्हाला खूप कामी येणार आहे. ते हे कॉन्सेप्ट म्हणून लक्षात घ्या, रटू नका. सेकंड पॉईंट बघा, द SI युनिट ऑफ द डिस्टन्स इज मीटर अँड CGS युनिट इज द सेंटीमीटर. पुन्हा डिस्प्लेसमेंटचं युनिट पण काय आहे, मीटर आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट मेजर करत असताना मीटरमध्येच करतात, त्याचं SI युनिट मीटर आहे आणि CGS युनिट सेंटीमीटर आहे. बघा हे मीटर जे आहे ते फिल इन द ब्लँकमध्ये एक मार्गासाठी येऊन जातात कधी कधी, तर हे लक्षात ठेवा. नंतर बघा, डिस्टन्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी बिकॉज इट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. बघा हे डिस्प्लेसमेंट काय आहे, सॉरी इथं डिस्प्लेसमेंट पाहिजे होता, डिस्टन्स आला आहे, इथं कट करून डिस्प्लेसमेंट लिहायचा. बघा डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे. आता काय वेक्टर क्वांटिटी आहे, डिस्प्लेसमेंट स्केलर क्वांटिटी का नाही, कारण जेव्हा मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही नॉर्थ साईडनं गेले तरच तुम्ही 5 मीटरमध्ये पोहोचाल, म्हणजे डिस्प्लेसमेंट सांगत असताना मला बघा मॅग्निट्यूड तर सांगाच लागलं, म्हणजे 5 मीटर तर सांगाच लागलं, सोबत डायरेक्शन पण सांगा लागली ना. ठीक आहे, म्हणजे जी क्वांटिटी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांसोबत सांगितल्या जाते त्याला म्हणतात व्हेक्टर क्वांटिटी. जी क्वांटिटी मॅग्निट्यूड म्हणजेच नंबर, तर मी असे म्हणू शकतो जी क्वांटिटी नंबर आणि डायरेक्शन दोघांसोबत रिप्रेझेंट केल्या जाते, दोघांसोबत सांगितल्या जाते, त्याला म्हणतात व्हेक्टर क्वांटिटी. आणि डिस्प्लेसमेंट सांगत असताना नंबर तर सांगाच लागला, डायरेक्शन पण सांगायला लागली. तर या डायरेक्शनने गेले तरच तुम्ही 5 मीटरमध्ये पोहोचाल. तर 5 मीटरही सांगितलं गेलं आणि डायरेक्शन पण सांगितलं गेले, दोन्ही गोष्टी सांगितल्या गेल्या.
आणि म्हणून डिस्प्लेसमेंट काय झाला, वेक्टर क्वांटिटी. राईट. तर बघा खाली एक डायग्राम पण दाखवलेली आहे मी तुम्हाला. ह्या ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे, हा एक पण पाथ आहे. पण तुम्ही जर इथून गेले तर तुम्ही 5 किलोमीटरमध्ये पोहोचून जाल. हा तर लॉंग कट होईल, सपोज 20 किलोमीटर होऊन जाईल. पण इथं शॉर्टकट दाखवलेला आहे. आणि शॉर्टकट दाखवताना बघा एक गोष्ट महत्त्वाची आहे, इथं डायरेक्शन दाखवली आहे. ॲरो दिसून राहिला ना असं, म्हणजे डायरेक्शन. डिस्प्लेसमेंट सांगत असताना डायरेक्शन दाखवा लागेल. बघा, इन अबाव फिगर स्टार्टिंग पॉईंट इज ए अँड फायनल पॉईंट इज बी अँड शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड पॉईंट बी इज 5 किलोमीटर. दोघांच्या मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे, 5 किलोमीटर आहे. देअरफॉर डिस्प्लेसमेंट इज 5 किलोमीटर. म्हणून डिस्प्लेसमेंट किती झाला, 5 किलोमीटर झाला. ठीक आहे. तर आपण 3 कॉन्सेप्ट बघितलेले आहे आज. मोशन म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि डिस्टन्स म्हणजे काय. ठीक आहे. तरी काहीही कोणतीही अडचण असली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच मी अपलोड करेल आणि आता जास्त पॉईंट मी व्हिडिओमध्ये घेणार आहो. ओके, चलो बाय.